आज करोडो लोक सकाळी उठतात, कामावर जातात, दिवस संपवतात आणि वर्ष संपतं, पण आयुष्य कुठे चाललंय हेच कळत नाही. हे खरं आहे की आयुष्यात प्लॅन नसेल तर आयुष्य आपोआप वाहत राहते, चालत राहते आणि मग एक दिवस जाणवते वेळ निघून गेलेली आहे. म्हणून एक साधं वाक्य आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल. प्लॅन न करणं म्हणजे अपयशासाठी स्वतःहून जागा करून देणं. आज एक वास्तव स्वीकारावं लागेल, भारतासारख्या तरुण देशात 75% तरुणांकडे स्पष्ट ध्येय नाही आहे. काहीतरी शिक्षण, नोकरी, महिन्याचा पगार आणि आयुष्य तसंच पुढं ही मध्यमवर्गीय साखळी अनेकांना तिथंच अडकवते. सगळ्यांना वाटते आपली परिस्थिती चांगली असावी, पण त्यासाठी इतरांपेक्षा वेगळं काय करायला, वेगळं काय शिकायला खूप कमी लोक तयार होतात. म्हणून आपण आजूबाजूच्या लोकांसारखेच राहतोय. म्हणून प्रश्न पडतोय, आयुष्यात वेगळं काय करायचं? नवीन वर्ष जवळ येत असताना मागील वर्षाकडे पाहणं गरजेचं आहे. या वर्षात काय चांगलं झालं, काय शिकलो, काय बदललो, यासाठी कृतज्ञता मन स्थिर करते आणि व्हिजन आयुष्याला दिशा देते. आणि त्यानंतर पुढील वर्षासाठी स्पष्ट लिहिलेलं वास्तववादी व्हिजन. कारण कागदावर लिहिलेलं ध्येय फक्त विचारात राहत नाही, ते कामात उतरायला सुरुवात होते. फक्त इच्छांची यादी पुरेशी नसत्या, इथं लागत्या एक्सचेंज लिस्ट, ऍक्शन लिस्ट. मोठ्या स्वप्नांसाठी तुम्ही काय काय सोडणार आहे हे निश्चिती ही स्वप्न पूर्ण होण्याची पहिली पायरी आहे. आज आपण गुगलला जगाबद्दल सगळं विचारतो, पण स्वतःच्या आयुष्याबद्दल घर, गाडी, मानसिक समाधान, आध्यात्मिक प्रगती याबद्दल ठरवून कधीच विचार करत नाही. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर ते ठरवावं लागते, त्यानुसार जगावं लागते आणि वेळेला डेडलाईन द्यावी लागते. कारण दररोज आपल्याला 86,400 सेकंद मिळतात. वेळेचा वापर करणारेच पुढे जातात. आपल्याकडे क्षमता असते, साधनं असतात, पण नेमकं कुठं जायचं हेच माहीत नसेल तर सगळी धावपळ वाया जाते. म्हणून 10-20 वर्ष झालं खूप मेहनत केली, पण दिशा नाही आहे, त्यामुळे लोकांना यश नाही आहे. जर